पंढरीचा वास चंद्रभागे स्नान अनेक दर्शन विठोबाचे। आज पक्षपूजेनिमित्त पंढरपुरामध्ये हजारो भाविकांची गर्दी होत आहे। आपण विठ्ठल मंदिरामध्ये आहोत। फुलांची सजावट झालेली आहे। पक्षपूजा सुरू झालेली आहे। पाण्याचंच पहिलं स्नान झालेलं आहे। लिंबू आणि साखर पायाला चोळण्यात आलेले आहेत। आपल्यासोबत मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी इतापी साहेब आहेत। साहेब, कशा पद्धती परंपरा आहे? प्रतिवर्षी आषाढी वारीच्या निमित्तानं लाखो भाविक पांडुरंगाच्या दर्शनाला येत असतात आणि पांडुरंगाचं दर्शन घेऊन भक्तिभावानं परत जात असतात। अशा वेळेस आपण जवळपास म्हणजे 16 जुलैपासून भगवंताचा पलंग काढला जातो, म्हणजे भगवंताचा आराम बंद होतो आणि 24 तास भक्तांसाठी भगवंत स्वतः उभे राहतात। त्यांचा आराम या पूर्ण 20 दिवसात त्यांना आराम मिळत नाही। मंदिर 24 तास दर्शनासाठी खुलं असतं। आता वारी पार पाडलेली आहे। सर्व भक्त तृप्त मनानं परत गेलेले आहेत। परतीची वारी देखील सुरू झालेली आहे। अशा वेळेस पौर्णिमेनंतर पंचमीच्या चांगल्या मुहूर्तावर प्रक्षाळ पूजेचं प्रथा आहे। त्यानिमित्तानं देवाला गरम पाण्याचं स्नान घातलं जातं। त्याला त्यांच्या पायांना लिंबू साखरेनं चोळलं जातं, जेणेकरून त्यांचे पाय मोकळे व्हावेत, त्यांच्या पायाला जो थकवा आला आहे तो दूर व्हावा। अनेक भक्तांचे पाय लागलेले असतात, त्यामुळे ते स्वच्छ व्हावेत। अनेक भक्तांचे हात त्याला लागलेले असतात, त्यामुळे ते स्वच्छ व्हावेत। या दृष्टीनं ही प्रक्षाळ पूजा देवाला स्नान घालून संपन्न होते। नंतर यथोचित दागिने वगैरे घालून पोशाख घालून भगवंतांची सालंकृत पूजा होते आणि रात्री शेज आरतीच्या वेळेस 16 प्रकारच्या वनस्पतींचा काढा भगवंतांना देऊन त्यांचा शिनोटा पूर्णपणे दूर करण्याचा प्रयत्न केला जातो। आणि या निमित्ताने जे नित्योपचार देवाचे बंद केलेले असतात ते आजपासून पुन्हा पूर्ववत सुरू होतात, अशी प्रथा आहे। देवाचे नित्योपचार चालू होतात, राजोपचार चालू होतात आणि देवाचं 24 तास दर्शन आहे ते नित्य परंपरेनं देवाला सकाळी उठवून काकड आरतीपासून दर्शन चालू होतं आणि देव शयनात जातो। विठ्ठलाच्या गाभाऱ्यातून जगदीश डांगे, LS मराठी।